नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव आणि शिर्के दोघंजणही ऑफिसला जायला निघत असतात. त्याच वेळेला शिर्केला कॉल येतो. तो म्हणतो, "सर 1 मिनिट थांबा." तेव्हा मग फोन उचलल्यानंतर तो म्हणतो की "व्हॉट? आमच्या इथून तुम्हाला कॉल आला होता सात्विक फॅशनमधून?" तेव्हा समोरून असं सांगितल्यानंतर तो म्हणतो की "1 मिनिट, मला नाही याच्याबद्दल काही माहीत नाही आहे. मी तुम्हाला कन्फर्म करतो आणि नंतर कळवतो." तेव्हा मग अर्णव विचारतो की "काय झालं आहे?" त्यावेळेला तो सांगतो शिर्के की "सर, आपल्या इथून फोन केला आहे ईश्वरी मॅडमने की आपण दैनिक वार्ताहरला 7 दिवसाचं कॅम्पेनबद्दल फुल पेज न्यूज देणार आहोत." हे ऐकून त्याला धक्काच बसतो अर्णवला. नंतर मग इथे राकेश त्याचं काही काम करत असतो. तेवढ्यातच अंजली येते बालडी घेऊन आणि मग ती तिथे फरशी पुसायला सुरुवात करते. आणि ती तिथे फरशी पुसत असताना राकेश म्हणतो की "या बाईचं काय चाललंय तरी काय? काय करते ही?" तेव्हा मग लगेचच तो उठून येतो आणि म्हणतो की "अंजली, अगं काय करतेस काय तू?" तेव्हा ती सांगते की "अहो, हे काय, मी लादी पुसते ना, बरीच धूळ झाली आहे त्यामुळे." मग तो म्हणतो की "बरं, तू इथून उठ, बाजूला राहा. तू अजिबात हे सगळं करायचं नाही आहेस, राहू दे. आणि तुझ्या या अवस्थेत तर नाहीच नाही." मग अंजली म्हणते की "अहो, पण तसंही काम तर केलंच पाहिजे ना, आणि या अवस्थेत काम केलं ना की डिलिव्हरी व्यवस्थित होते अगदी असं म्हणतात, त्यामुळे मला करू द्या." मग राकेश म्हणतो की "नको, त्याची काहीच गरज नाही आहे. तू बघ थकली आहेस, तू जरा जाऊन तिथे बस, मी करतो नाही सगळं. तिथे तुझ्या भावाच्या घरी तुझ्या त्या ईश्वरीला बायका असतील अगदी दुमतीला, नोकर बायका, आणि काही काम करू देत नसतील, पण तुझी मात्र इथे अवस्था बघ काय. जाऊ दे, तू इथून बाजूला हो, तू जाऊन बस बघू, मी बघतो काय करायचं ते. तू नको काळजी करूस, मी आहे ना." असं म्हणून राकेश तिला बाजूला बसायला सांगतो. अंजली मात्र गप्प बसलेली असते. त्यावेळेला मग आता राकेशला ती म्हणते की "बरं ठीक आहे, पण यावेळेला काम केलं तर बरं वाटेल मला." तरीही तो म्हणतो की "अंजली, तुला सांगितलं ना मी, मला हे सगळं अजिबात पाहवत नाही बघू. बघ तुला किती घाम वगैरे आलाय, तू जाऊन बस, मी करतो सगळं." अंजलीला तो बसायला सांगतो आणि नंतर राकेश स्वतः येऊन लादी पुसायला लागतो. आणि तिला मात्र त्याचं फारच इथे कौतुक वाटतं, पण राकेशचं तोंड वाकडं होतं. राकेश म्हणतो की "काहीच कळत नाही. खिशात या बाईच्या दमडी नसताना कसला भिकारडा स्वाभिमान जागा झालाय काहीच कळत नाहीये. काही पैसे कमवायची अक्कल नाहीये आणि स्वाभिमान बाळगलाय." असं म्हणून आता राकेश ती लादी पुसायला सुरुवात करतो. आणि लादी पुसत असताना त्याला खरंच खूप राग येत असतो. तो अंजलीला मनातून खूपच जास्त शिव्या घालत असतो की ती हे सगळं असं वागते आणि काम करायला लावते. राकेश मात्र आता हे करत करत लादी पुसत असतो आणि अंजली मागून बघत असते. त्याच वेळेला इथे आता राकेश हा त्या काही कारणास्तव थोडा चालत चालत पुसत बाहेर येतो दरवाजाच्या. त्याच वेळेला तिथे एक मुलगी, म्हणजेच राकेशची जी गर्लफ्रेंड असते रिया, ती आलेली असते आणि ती चाळीमध्ये प्रवेश करत आजूबाजूला पत्ता विचारत असते की "ही तीच चाळ आहे ना, आणि इथे सर्वेश सरपोतदार कुठे राहतो?" हे सगळं असं विचारतच ती आतमध्ये शिरते. राकेश संपूर्ण लादी पुसून वगैरे बाहेर जातो आणि त्याच वेळेला समोरून त्याला चालत येताना रिया दिसते. आता तिला पाहिल्यावर त्याला धक्काच बसतो. नंतर मग एका बाईकवाल्याला ती विचारते की "मला सांगाल का दादा जरा, इथे सर्वेश सरपोतदार कुठे राहतो?" तेव्हा तो सांगतो की "नाही हो, मी इथे अशा माणसाला ओळखत नाही." नंतर ती पुढे चालत येते. मग 2 माणसं आपापसात गप्पा मारत असतात. ती विचारते की मला सांगा जरा, सर्वेश सरपोतदार कुठे राहतात? आणि तो ना इथे चाळीत नवीनच राहायला आला आहे." तेव्हा मग तो माणूस म्हणतो की "हा सर्वेश कोण आहे? मला माहीत नाही. मला त्याचं नावही माहीत नाही आहे, कोण राहायला आला आहे तो. एक नवीन जोडपं इथे राहायला आलेलं आहे, लग्न झालेलं, तेवढंच मला माहीत आहे." मग हे ऐकल्यानंतर ती म्हणते की "लग्न झालेलं जोडपं?" तेव्हा तो माणूस म्हणतो की "हो, हे बघा." तेव्हा मग ती म्हणते की "तो बघा, तो रूम नंबर आहे. रूम नंबर कोणता आहे सांगाल का जरा?" तो सांगतो की "हे बघा, या लाईनमध्ये इथून शेवटचं घर आहे ना, त्या घरामध्ये जा." आता त्याच वेळेला राकेश हा तिथेच उभा असतो आणि विचार करतो की बापरे, आता ही आणखी इथे कशाला तडमडायला आली आहे. म्हणूनच त्याला टेन्शन येऊ लागतं. तर आता रियाला ती खोली समजते, म्हणजे तिथून शेवटची जी खोली असते त्या खोलीमध्ये राकेश राहत आहे किंवा सर्वेश राहत आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं. मग ती म्हणते की "दादा, इथून शेवटची खोली ना?" तेव्हा तो सांगतो की "हो, इथून सरळ जा बघा, शेवटी ती रूम लागेल, तीच त्यांची रूम आहे. आणि ती आहे, पण आतमध्ये बघा कोण आहे की नाही, कारण तो जो राहतो ना, तो इथे कधी असतो किंवा कधी नसतो." असं ते सांगतात. आणि म्हणूनच रिया ही समोरून चालत निघालेली असते. आणि तेवढ्यातच राकेश हा दरवाजा वगैरे थोडा पुढे करून घेतो, बंद करून घेतो आणि मग तो बाहेर बाजूला निघून जातो.
तेव्हा ती विचार करते अंजली की हा कुठे गेला आहे. ती आवाज देते की राजेश अहो कुठे गेलायत तुम्ही? आता तर इथे होतात, आता कुठे गेलायत? असं म्हणून ती त्याला आवाज सारखी सारखी देत राहते. आणि रिया मात्र आता राकेशच्या घराच्या जवळ पोहोचत आलेली असते. त्याच वेळेला आता अंजलीला टेन्शन येतं की अचानक हे गेले तरी कुठे? म्हणजे मला काहीही न सांगता अचानक कुठे गायब झाले? असा प्रश्न तिला पडलेला असतो. तर ईश्वरी ही चालत असताना त्या माणसाच्या घरी म्हणजेच धुमाळच्या घरी जात असताना तिला अर्णवचा कॉल जातो आणि अर्णव तिला विचारतो की "मिस इंदोर, मी हे काय ऐकतोय? तू ते कोणतं न्यूजपेपर?" तेव्हा शिर्के म्हणतो की "दैनिक वार्ताहर." मग तो म्हणतो की "हो, तेच ते. दैनिक वार्ताहरमध्ये तू गेली होतीस आणि आपल्या ॲड कॅम्पेनबद्दल बोलून आली तू. मला कळत नाही आहे हे नक्की काय आहे? आणि 7ही दिवस तू फ्रंट पेजची ॲड दिली आहे, फुल पेज. कळतंय का तुला?" ईश्वरी म्हणते की "हो सर, ते करणं खरंच माझ्यासाठी खूप गरजेचं होतं आणि म्हणूनच मला करावं लागलं." तेव्हा अर्णव विचारतो "पण मिस इंदोर, हे सगळं कशासाठी? मला कळू शकेल का की हे सगळं का करतीयेस तू?" तेव्हा ईश्वरी सगळा घडलेला प्रकार त्याला सांगते. ती म्हणते की "सर, मी तुम्हाला सगळं समजावते की काय झालं होतं." आता त्याच वेळेला अर्णव म्हणतो, "पण मिस इंदोर, एक गोष्ट कायम लक्षात ठेव की हे सगळं तू करतेस तर खरं आहे, परंतु मला कळत नाही हे कितपत चालेल." ईश्वरी म्हणते की "सर, मला हे सगळं शोधायचंच आहे. ज्या माणसाने म्हणजे ती न्यूज कव्हर केली होती आणि माझ्या आईला फसवण्याचा प्रयत्न केला होता, त्या माणसाला मला सोडायचं नाही आहे. त्याला मी त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटले, पण त्याने त्याचं सरळचं उत्तर दिलेलं नाही. यावरून इतकं समजतं मला की तो नक्कीच काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतोय. तो माणूस हा खूपच विचित्र आहे आणि त्याचं सगळं सत्य मला शोधून काढायचंच आहे." त्यावेळेला मग आता अर्णव म्हणतो की "ठीक आहे." ईश्वरी म्हणते की "सर, एवढी मदत कराल ना तुम्ही मला? त्या माणसाला जाऊन मला त्याच्या बंगल्यावर भेटायचं आहे आणि त्यासाठीच त्याचा पत्ता आणि नंबर मिळवण्यासाठीच मी ते ॲडचं कारण काढलं होतं आणि म्हणूनच तुम्हाला हे सगळं मी आता सांगू शकले नाही. मी गडबडीत आहे." मी तिथेच त्या माणसाच्या बंगल्यावर निघाली, श्रीकांत धुमाळ ज्याने ती न्यूज कव्हर केली होती. तेव्हा मग अर्णव म्हणतो की "ठीक आहे. जे काही असेल त्यामध्ये मी आहे तुझ्यासोबत. तसंही मी तुला प्रॉमिस केलं होतं की या सगळ्या गोष्टीत शोध घेण्याच्या बाबतीत मी तुला नक्की मदत करेन. कुठलीही मदत लागली तरीही तू मला सांग असं मी तुला म्हणालो होतो. ठीक आहे, आपण देऊया आपल्या सात्विक फॅशनतर्फे. पण एक गोष्ट लक्षात ठेव की हे सगळं करताना स्वतःचा जीव मात्र धोक्यात घालून घेऊ नकोस. जे काही करशील ते व्यवस्थित कर. अजिबातच कुठेही रिस्क घेऊ नकोस." असं म्हटल्यावरती म्हणते की "सर, काळजी करू नका." आणि फोन ठेवतो. ईश्वरी म्हणते की "सर, तुम्हाला माहिती नाही आहे, तुम्ही जेव्हा माझ्यासोबत असता तेव्हा मला कशाचीही भीती नसते आणि जेव्हा तुम्ही मला सांगता की सगळं काही व्यवस्थित होईल आणि तुमची साथ असते, त्यावेळेला माझ्याशी पूर्ण जगाशी सामना करण्याची शक्ती येते. त्यामुळे हे जे काही करणार ते आता मी करून राहणारच." असं ईश्वरी स्वतःशी ठाम ठरवते आणि मग आता ज्या धुमाळ्याचा जो बंगला असतो त्या बंगल्यावरती पोहोचते. आजूबाजूला बघत म्हणते की बरोबर पत्ता दिलाय तो हाच बंगला होता. मग आता त्या बंगल्यावर ते आतमध्ये येते. वॉचमन समोरून विचारतो की "ओ मॅडम, कोण तुम्ही? कोण पाहिजे?" ती म्हणते की "हा ज्यांचा बंगला आहे, श्रीकांत धुमाळ, त्यांना भेटायलाच मी आले आहे." तेव्हा मग तो म्हणतो की "साहेब इथे नाही आहेत, तुम्ही थोड्या वेळाने या किंवा 7 दिवसांनी या, साहेब इथे नाही आहेत." मग ईश्वरी म्हणते की "उगीच कशाला खोटं बोलताय तुम्ही दादा? मला माहिती आहे, ते मला त्यांच्या ऑफिसला भेटले होते आणि ते कुठेही गेलेले नाही आहेत, ते इथेच आहेत. त्यामुळे मला भेटू द्या. माझं जरा खूप महत्त्वाचं काम आहे." तेव्हा वॉचमन म्हणतो की "नाही मॅडम, तुम्हाला एकदा सांगून कळत नाही आहे का? चला बाहेर चला. कोणालाही आतमध्ये अशा येण्याची परवानगी नाही आहे." मग ईश्वरी म्हणते की "हे बघा, तुम्हाला कळतंय का? कोणाच्या तरी जीवन-मरणाचा प्रश्न आहे. त्यामुळे तुम्ही प्लीज असं करू नका. मला एकदा फक्त पुढचे 5 मिनिट त्यांना भेटू द्या. मग मी तुम्हाला अजिबातच काही सक्ती करणार नाही भेटण्याची. त्यामुळे प्लीज जरा." त्यावेळेला तो म्हणायला लागतो की "तुम्हाला एकदा सांगून कळत नाही का? जरा मला काहीतरी वेगळा मार्ग अवलंबावा लागेल." तेव्हा मग ती म्हणते की "असं करू नका. प्लीज मला जाऊ द्या. खूप महत्त्वाचं काम आहे माझं." तेव्हा तो म्हणतो की "नाही, मी तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही इथून निघायचं म्हणजे निघायचं. नाहीतर मला पोलिसांना बोलवावं लागेल, समजलं?" तेव्हा मग ती लगेच म्हणते की "नको, राहू दे, पोलिसांना नको, मी निघते." असं म्हणून ती आता तिथून निघून जाते. त्याच वेळेला आता रिया ही सर्वेशच्या घरापर्यंत म्हणजेच राकेशच्या घरापर्यंत आलेली असते. तर इथे ईश्वरी ही त्या धुमाळांच्या बंगल्यापासून जरा दूर जाऊन उभी राहते. तर रिया ही आतमध्ये येते आणि विचारते की "इथे सर्वेश सरपोतदार राहतो का?" तेव्हा अंजली म्हणते की तुम्ही कोण? मी ओळखलं नाही. इथे कोणी सर्वेश सरपोतदार राहत नाही. मी आणि माझा नवरा इथे राहतो, राकेश." तेव्हा मग ती म्हणते की
तसं नाही, म्हणजे ना काल मी त्याला याच चाळीत ड्रॉप केलं होतं कारने आणि म्हणूनच मग मी विचारत आली आहे, की हा इथेच राहतो का? त्यावेळेला लगेचच ती विचारते, की तुम्ही त्याच आहात का? ज्यांच्या बहिणीने काल आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, तुम्ही त्याच का? तेव्हा ती म्हणते, की नाही, मला कोणी बहीण वगैरे नाही आहे आणि कोणत्याही माझ्या अशा बहिणीने किंवा कोणीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाच नव्हता. तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती मिळाली आहे. तेव्हा मग अंजली म्हणते, की अच्छा, मग तुम्ही त्या नसाल, माझाच गैरसमज झाला असेल. तेव्हा अंजली म्हणते, की इथे सर्वेश नाही, तर इथे राजेश भोसले ॲडव्होकेट माझा नवरा आणि मी राहतो, असं ती आता बोलून दाखवते. त्याच वेळेला राकेश सगळं काही लपून बघत असतो. तो म्हणतो, की आता ह्यांचं काय चालू आहे काहीच कळत नाही. आणि त्यानंतर मग अंजलीला आठवतं, की राकेश असंच तर बोलत होता, की या मुलीने म्हणजे मुलीच्या बहिणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि मग आता आता काय खोटं बोलतोय? हा प्रश्न आता राकेशला म्हणजेच अंजलीला पडलेला असतो, की राकेश नक्कीच तिच्यापासून काहीतरी खोटं लपवत आहे. त्यावेळेला मग आता अंजली विचार करते, की काय करू मी? काहीच कळत नाहीये. अंजलीला थोडासा डाऊट यायला लागतो, की नक्कीच काहीतरी गडबड आहे, जे माझ्यापासून हे सगळं लपवत आहे. मग नंतर रिया ही विचार करत राहते, की नक्की हा सगळा काय प्रकार आहे? तो इथेच तर या चाळीत आला होता. मग नक्की काय आहे? वेगळ्या ठिकाणी राहण्यासाठी इथेच तर आला होता ना तो? राकेश वाकून बघतो आणि म्हणतो, की एकदाची ही बया कधी जाते काय माहिती. आता जाता-जाता तिला दिसतं, की हा फोटो म्हणजेच राकेशचा फोटो असतो. राकेशचा आणि अंजलीचा एकमेकांचा फोटो तिथे लावलेला असतो. आता ते पाहिल्यानंतर तिला मोठा धक्का बसतो. अंजली तर दरवाजा बंद करून घेते आणि आतमध्ये जाते. रिया विचार करते, की हे काय? हा तर सर्वेश आहे आणि हा इथे काय करतोय? असा धक्का आता तिला बसलेला असतो आणि ती पूर्णपणे टेन्शनमध्ये असते. म्हणजेच राकेशचा आणि अंजलीचा फोटो ती पाहते आणि ती विचार करते, की नाही, काहीतरी गडबड नक्कीच आहे. हा माणूस ना मला फसवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि अंजली आतमध्ये निघून गेल्यावर राकेश म्हणतो, की आता मला गेलं पाहिजे आणि या बाईची समजूत घालायला पाहिजे, नाहीतर इथेच राडा घालेल. आणि म्हणूनच राकेश खूप घाबरतो. तर इथे वल्लरी विचार करते, की काय करू मी? मला खरंच काही कळत नाही आहे. म्हणजे सात्विक फॅशनमधून जर पैसे काढायचे झाले, तर ते कसे काढू? कोणत्या पद्धतीने काढू? तेही कळलं पाहिजे. आता वल्लरी ही काहीतरी विचार करत सात्विक फॅशनची हिशोबाची जी फाईल असते ती घेते आणि म्हणते, की यातूनच मला काहीतरी गोंधळ घालता येईल. आणि आता जे काही किड्सवेअरचे कपडे आहेत सध्या नवीन कलेक्शन काढणारे अर्णव, त्यामधलं सगळ्या ऑर्डरची किंमत ही 35 लाख रुपये आहे. पण मग आता हे सगळं काय करावं लागेल? साहिलकडून सही करून घेऊन मला काहीतरी गडबड करावी लागेल, ऑफिसमधला साहिल. पण बाकीचे पैसे, असा तिच्या डोक्यामध्ये सगळा विचार फिरत असतो आणि यातूनच मी त्या उदयला पैसे देईल असंही तिच्या डोक्यामध्ये सुरू असतं. तेवढ्यातच आता अंजली आतमध्ये गेलेली असते आणि राकेश पटकन रियाकडे येतो आणि तिचा दरवाजा वगैरे लावून घेतो अंजलीच्या रूमचा आणि रियाला बाजूला घेतो. तेव्हा रिया म्हणते, की काय चाललं हे? तेव्हा तू इथे काय करतोयस असं ती विचारते. तेव्हा तो पटकन तिला बाजूला घेऊन विचारतो, की तू काय करतोयस काय? म्हणजे तू मला फसवतोयस असंच दिसतंय मला. आणि ही कोण होती आतमध्ये होती ती? काय चाललंय नक्की तुझं सर्वेश? तेव्हा मग तो म्हणतो, की "अगं जरा 1 मिनिट थांब. मी सांगतो तुला सगळं काही सांगतो. जरा थांब. जरा बाजूला येशील का? इथे उगीचच चाळीत तमाशा करण्याची काय गरज आहे?" तेव्हा मग ती जरा गप्प बसते आणि मग तो तिला हाताला धरून बाजूला घेऊन येतो आणि म्हणतो, की "आता मी तुला सांगतो, की काय प्रॉब्लेम आहे तो." "अरे अगं, जरा समजून घेण्याचा प्रयत्न कर." तेव्हा ती म्हणते, की मला सांग, की आतमध्ये ती प्रेग्नेंट बाई होती ती कोण होती? आणि तू काय लपवतोस माझ्यापासून? नक्की प्लीज सांगण्याचा प्रयत्न कर. मी तुला हे सगळं म्हणजेच बघताना पाहिलं आहे, फोटोमध्ये पाहिलं आहे मी तुला. आणि तू मला लपवू नकोस. तू माझ्याकडून पैसे घेऊन इथे येऊन राहतोयस, मला काहीच कळत नाही आहे. तू फसवतोयस का? असं आता ती त्याला विचारते. तेव्हा तो म्हणतो, की "हे बघ, अगं एवढंच ओळखतेस का रिया तू मला? असं काय बोलतेस तू? म्हणजे तुला मी किती समजावण्याचा प्रयत्न केला तरी तू ऐकून घेण्याचा प्रयत्नच करत नाही आहेस. अगं ती कोण आहे हे तुला माहिती आहे का?" तेव्हा ती विचारते, की "सांग मग कोण आहे ती?" तेव्हा राकेश सांगतो, की "अगं बहीण आहे माझी ती. गावावरून परत आली आहे. आता काय करणार आहे? म्हणजे तिलाही कोणीच नाही आहे. आईची तब्येत माझ्या अशी आहे आणि मग तिला बघणार कोण? तर मीच ना." तिच्या नवऱ्यासोबत काही वाद झाले होते आणि त्यामुळे अशा अवस्थेत तिला घराबाहेर काढलेलं आहे. मग ती कुठे जाणार आहे तिच्या या भावाशिवाय? म्हणूनच माझी बहीण इथे आली आहे
आता काय करायचं ते समजत नाही आहे. एक तर आईचं एकीकडे आजारपण, तिचं ब्लड प्रेशर, शुगर सगळं काही जपता जपता तिचं आजारपण काढता काढता मध्येच आता ही घरोदर बहीण येऊन घरात टपली आहे. आता करायचं काय मलाच कळत नाही आहे. खरंच एवढं माझं टेन्शन असताना तू माझ्यावर नसते आरोप करतेस, माझ्यावर अजिबात विश्वास ठेवत नाही आहेस तू, असं म्हणून तो मुद्दाम तिला सगळं काही बोलून फसवत असतो. आता मुद्दाम 2 अश्रू गाळल्यानंतर लगेचच रिया बोलते, की "हो, म्हणजे मला माफ कर. मला इतकं सगळं माहीतच नव्हतं, की तुझ्या लाईफमध्ये इतके प्रॉब्लेम आहेत. त्यामुळे आय एम व्हेरी सॉरी." तेव्हा तो म्हणतो, की "नाही ठीक आहे. तुझा विश्वास नाही आहे हेच दिसून आलं मला तुझ्या या वागण्यातून." आणि तेव्हा मग ती म्हणते, की "नाही, असं खरंच नाही आहे सर्वेश. माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझं चुकलं. बरं ठीक आहे. मी एक काम करते. हे काही पैसे तुझ्याजवळ तू ठेव आणि आईला किंवा बहिणीचा काही प्रॉब्लेम झाला तर ते बघ तू. आणि आता इथून पुढे टेन्शन घेऊ नको. मी तुझ्यावर कधीही अशा प्रकारचा अविश्वास दाखवणार नाही." असं म्हणून आता ती त्याला समजवत असते आणि म्हणते, की "अजिबात काळजी करू नकोस. मी आहे तुझ्यासोबत. सगळं काही होईल व्यवस्थित." असं आता ती त्याला समजावत असते. आणि राकेश आता ती निघून गेल्यानंतर हसायला लागतो गालात आणि म्हणतो, की "अरे बापरे! म्हणजे मला कळतच नाही माझी ॲक्टिंग किती भारी आहे. अंजली तर बावळटच आहे हे मला माहीत होतं. पण ही रिया ही पण इतकी बावळट असेल हेही मला माहीत नव्हतं. लगेचच विश्वास ठेवला." असं म्हणून आता तिथून तो आतमध्ये येतो आणि विचार करतो, की बरं झालं पैसे पण मिळाले. आता अंजली म्हणते, की "काय हो, अहो गेला कुठे होतात तुम्ही? हे इतका वेळ झाला, मी किती वेळ वाट बघत होती." तेव्हा तो म्हणतो, की "अगं अंजली त्याचं काय झालं ना, बाहेर पाणी टाकायला गेलो होतो, पण ना समोर एक म्हातारे आजोबा होते गं, ते ना पाय घसरून बिचारे पडले आणि त्यांना लागलेलं. म्हणूनच मी ना इथे मागच्याच चाळीमध्ये ना त्यांची खोली होती. तिथे त्यांना सोडून आलो घरापर्यंत जाऊन. मला बघवलं नाही, ते पडले ना म्हणून त्यांची मदत करायला गेलो." आता अंजली म्हणते, की "काय हो, खरंच किती काळजी असते ना तुम्हाला सगळ्यांची, म्हणजे किती जपता तुम्ही सगळ्यांचा खूप विचार करता." तेव्हा तो म्हणतो, की "हो, अगं अंजली करावाच लागेल ना, म्हातारी व्यक्ती होती ती." नंतर मग आता असं म्हणून तो पुन्हा पुन्हा स्वतःची वाहवाच करत असतो. तेव्हा अंजली म्हणते, की "ते सगळं जाऊ द्या. तुम्ही आता तिकडे गेलात ना, तेव्हा एक मुलगी आली होती. म्हणजे कोणतरी ना सर्वेश सरपोतदार असं नाव विचारत आली होती." तेव्हा मग लगेचच तो म्हणायला लागतो राकेश, की "कळतच नाही. आजकाल ना माणसं असे चुकीचे पत्ते शोधत येतातच कसे, काहीच कळत नाही." असं म्हणून आता राकेश आणि ती हसायला लागतात आणि तो काहीच दाखवून देत नसतो आणि म्हणतो, की "चला, आताची वेळ तर मारून गेली." नंतर वल्लरी ही फाईल शोधायला लागते आणि म्हणते, की "आता या फाईलमध्ये नवीन टेंडर पास झालेलं आहे 35 लाखांचं. ते हेच आहे. आता हेच माझ्या उपयोगी पडणार आहे." आता हे जे काही 35 लाखांचे रुपये 35 लाख आहेत, ते तर मी त्याला सुरुवातीला पुढे करू शकते सही करून. पण त्याच्यासाठी खूप मोठा घोळ घालावा लागेल. कारण ही ऑफिसचे पैसे आहेत. नक्की काय करायचं काहीच कळत नाही आहे. त्याच वेळेला इथे वल्लरी ही टेन्शनमध्ये असते आणि तिला समोरून त्या उदयकांचा देखील फोन येत असतो. ते म्हणते, की हा माणूस जरा शांत बसत नाही आहे. किती वेळ झाला त्याला सांगितलं पैसे देणार, तरीही तो सारखा पैशांच्या मागेच लागलाय. काय करून या माणसाचं तोंड बंद करू काय माहिती? असं म्हणून ती आता टेन्शन घेत असते. तेवढ्यातच ईश्वरीला आई घडलेला प्रकार सांगते आणि ईश्वरी म्हणते, की "आई, अगं मी तिकडे गेले होते, पण असं-असं घडलं." तेव्हा अंजली तेव्हा तिला बघून रडायला येतं आणि म्हणते, की "खरंच हे सगळं माझ्याच बाबतीत का घडतं? म्हणजे इतकं सगळं चांगलं सुरू असताना, इतक्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असताना मला हे मिळतच नाही आहे यश." म्हणजे असं वाटतं गं, की या बाईच्या केसमध्ये काहीतरी हातात लागेल पुरावा, पण तेवढ्यातच ते हातचं सगळं निसटून जातं आणि त्याचा तेवढाच जास्त त्रास होतो. मला वाईट याच गोष्टीचं वाटतं, की माझं ठीक आहे गं, पण याच्यामुळे माझ्या मुलीच्या संसाराची वाट लागत आहे. याचाच मला जास्त त्रास होतो आहे आणि म्हणूनच काही करून मला त्या बाईला लवकरात लवकर शोधायचं आहे. तेव्हा मी हार मानल्यासारखी झाली आहे, असं ती बोलते. ईश्वरी म्हणते, की "आई, हे बघ अजिबात असं करायचं नाही आहे. तू मला नेहमीच सांगतेत ना, की जिथे आपण थांबतो तिथे सगळं काही संपतं. त्यामुळे आपण आता विचार करायचा नाही आणि आपल्याला हेही माहिती आहे ना, की आपण प्रयत्न केले, की आपल्या हाताला नक्कीच काहीतरी लागणार आहे. हा नाही तर तो प्रयत्न आपण सुरू ठेवायचे आणि जर आपण मनातून हारलो, तर मग आपण हे सगळं कसं शोधणार आहे? त्यामुळे मी तुला एकच गोष्ट आता सांगेन, की मला आता कळलं आहे, की नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि हे सत्य शोधल्याशिवाय मी आता काही गप्प बसणार नाही. फक्त तू तुझ्या मनाने हार मानू नकोस. तूही धीर ठेव. नक्कीच काहीतरी आपल्याला या प्रयत्नात यश मिळेल. मी सांगते ना तुला, की तू अशीच आतापर्यंत जशी लढत आली आहेस ना, तशीच आताही तुला मनाची धीर ठेव. अजिबात खचून जाऊ नको. मी आहे ना तुझ्यासोबत. नक्कीच काही ना काहीतरी आपण मिळून करू आणि हो,
त्या माणसाला, त्या श्रीकांत धुमाळला माहीत नसेल कदाचित की हम इंदौर से है और हम उधारी रखते भी नहीं और उधारी देते भी नाही. त्यामुळे त्याचा हिशोब आपण व्यवस्थित चुकता करायचा आहे. आता सुप्रिया आईला जवळ घेते आणि ईश्वरी आईला जवळ घेऊन शांत करत म्हणते की आई शांत हो, मी आहे. तर पुढच्या भागामध्ये आता उदयकांत हा आलेला असतो आणि त्याच वेळेला उदयकांत बंगल्याच्या बाहेर आल्यावर तिथून वल्लरी धावत येते आणि म्हणते की हे बघा, मी तुम्हाला सांगितलंय ना की तुमचे पैसे मी तुम्हाला देते, नका काळजी करू. तेव्हा तो म्हणतो की पुढचे 48 तास आहेत तुझ्याजवळ आणि जर त्यात पैसे दिले नाही तर तुझं सगळं जे काही कटकारस्थान आहे, म्हणजे रमाकांत राजे शिर्केबद्दल तू जे काही अफवा पसरवली होतीस किंवा जे काही न्यूज चॅनलमध्ये तू अफवा पसरवलीस ना, ते सगळं मी आता सगळ्यांसमोर आणेन. तर ईश्वरी आता त्या श्रीकांत धुमाळला डायरेक्ट कॉल लावते आणि म्हणते की त्या एका मुलीची आई बोलते मी, जिची खोटी न्यूज छापून तुम्ही सगळ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर भेटावं लागेल. तेव्हा तो धुमाळ घाबरतो आणि अर्णव समोरून म्हणत असतो की हो, आम्हाला भेटायला यावंच लागेल. मी सात्विक फॅशनमधून बोलतोय आणि हो, तुम्हाला हवे तेवढे याबद्दल मी तुम्हाला पैसे तुमच्या घरी पाठवून देतो. तुम्हाला हवे तितके पैसे तुम्हाला मिळतील. पण तुम्हाला या सगळ्याबद्दल मला सगळं काही खरं खरंच सांगावंच लागेल. समजलं? असं म्हणून आता ते त्याला धमकी देतात. आता अर्णवने आणि ईश्वरीने अगदी बरोबर त्या धुमाळला आपल्या ताब्यात घेतलेलं आहे आणि धुमाळाची इथे वाट लागते तर तिथे वल्लरी ही खूप घाबरलेली आहे. आता या गोंधळामध्ये वल्लरी आणि धुमाळ दोघंजणही पकडले जाणार का? त्याचप्रमाणे अर्णव आता या धुमाळकडून जेव्हा सत्य शोधून काढणार तेव्हा ते वल्लरीपर्यंत जाऊन सुप्रियाला कशाप्रकारे न्याय मिळणार आहे, हे सगळे आपल्याला पुढच्या काही भागांमध्येच पाहायला मिळेल. त्यामुळे अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.